अनुसूचित जातीतील अ, ब, क, ड आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा भाजप युती सरकारने घाट घातला असून या विरोधात बौद्ध समाजाच्या वतीने प्रचंड जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। पंचायत समिती ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास रमाईनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। आपण या ठिकाणी करायचं आहे। मी निवेदन डॉक्टर बाबासाहेब उतरले आता मैदान ना निर्नाट हिंदुस्तान को बचाया, लेकिन लक्ष्मण सकाराम कल्याणकर, सरपंच बोर्ड खुर्द, तालुका सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर तथा जिल्हाध्यक्ष संभाजीनगर हिंदू खाटी समाज संघटना। शासनाने जे अ, ब, क, ड वर्गीकरण मागासवर्गीयांचे लागू केलेलं आहे त्याचा आमचा हिंदू खाटी समाजाचा जास्त तीव्र विरोध असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो व शासनानं हे वर्गीकरणाचं ताबडतोब मागं घ्यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे। चौधन यांच्या हस्ते या ठिकाणी होईल। मी त्यांना विनंती करतो आणि प्रभाकरचे साळवे यांनी सुद्धा वरती यायचं आहे। आपल्या हस्ते आदरणीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत होईल। मी मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे या मोर्चाचं नेतृत्व खऱ्या अर्थाने सर्व समाज करत आहोत। कारण बाबासाहेबांच्या संदर्भात म्हणलं जातं की ज्ञान से अपने जुल्मों को जला दिया, कि ज्ञान से अपने जुल्मों को जला दिया, इंसान बनकर इंसान को मिला दिया। अरे नेता तो बहुत थे इस देश में, लेकिन मेरे बाबा साहब ने सारा हिंदुस्तान हिला दिया, सारा हिंदुस्तान हिला दिया। आणि त्यांचे पायीक असणारे विचाराचा वारसा जपणारे आदरणीय इंजिनियर साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। यानंतर स्वागत बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की आमचा समाज शिकला तर खऱ्या अर्थानं या समाजाला नवी दिशा देईल आणि समाजाला नवा दिशा देण्याचं काम जे करतायत डॉक्टर हानी सोनकांबळे सर एमजीएम विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आहे आणि या संदर्भातलं उपजाती वर्गीकरणामधला अभ्यास त्यांचा सखोल आहे। त्यांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे। सुखदेवजी वहाग यांना विनंती की आपण आपल्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं समता बाबासाहेबांनी चार ज्या महत्वाच्या संघटना उभ्या केल्या होत्या त्यामध्ये एक समता सैनिक दल, एक समता सैनिक दलासाठी आरक्षण आमच्या हक्काचं एकदा पुनश्च जोरदार टाळ्यांनी आपण या निवेदनाचं स्वागत करूया आणि प्रशासनाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुमतिपालो भगवता
संघो संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। म्हणा सर्वांनी 3 वेळेस नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। मनुस्मृतीनं कपडे घालण्याचा अधिकार नाकारला, संपत्ती धारण करण्याचा अधिकार नाकारला, जमीन धारण करण्याचा अधिकार नाकारला। ज्या साधनांच्या आधारावर व्यवसाय निर्माण करता येतो तो व्यवसाय पण करण्याची आपल्यावर बंदी घालण्यात आली। मग युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, भारताचं संविधान तयार होऊ लागलं, भारत स्वतंत्र होऊ लागला। या भारत स्वतंत्र होत असताना या स्वातंत्र्याचे 3 हक्कदार तयार झाले, हिंदू, मुस्लिम आणि अस्पृश्य। मुस्लिमांना काय मिळालं? 3 लाख स्क्वेअर किलोमीटरचा भूप्रदेश मिळाला, पाकिस्तान देश मिळाला। झेलम, रावी, चिनाब, सतलज, ब्रह्मपुत्रा आणि सुपीक गाळाचा प्रदेश मिळाला। 52 कोटी रुपये मिळाले, व्यवसायाची साधनं मिळाली। भारत स्वतंत्र झाला, हिंदूंना काय मिळालं? 32,87,263 स्क्वेअर किलोमीटरचा भूप्रदेश, हजारो नद्या, इंग्रजांनी सोडून गेलेले सगळे व्यवसाय मिळाले। मला सांगा, अस्पृश्यांना काय मिळालं? काय मिळालं अस्पृश्यांना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहित असताना 2 वेळा हृदयविकाराचा झटका आला। कितीतरी वेळा बाबासाहेब ऍडमिट झाले, तरी सुद्धा बाबासाहेबांनी जीवाची पर्वा करून दररोज 250 पानं लिहून हे संविधान पूर्ण केलं आणि तुमच्या आमच्याला लायक बनवलं। बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होईपर्यंत 250 पानं रोज बाबासाहेब लिहत होते, रडून रडून लिहत होते की माझ्या समाजाला मला खूप काही देता आलेलं नाहीये, मला खूप काही द्यायचंय। आपल्याला खूप काही देण्याच्या आधी ते आपल्यातून निघून गेले। मग मला सांगा, आपला लढा हा फक्त या आरक्षणापुरता मर्यादित आहे का? या देशामधल्या नद्याचं पाणी कोणाला पाहिजे? आम्हाला पाहिजे। या देशामधले उद्योगधंदे कोणाला पाहिजेत? आम्हाला पाहिजे। इथले कॉन्ट्रॅक्ट कोणाला पाहिजेत? आम्हाला पाहिजेत। या देशामधले पेट्रोल पंप, रेशनचे दुकान, 20 कोटी एकर जमीन अजूनही भारतामध्ये पडीक आहे, ती जमीन आम्हाला पाहिजे। आम्ही या देशाचे नागरिक असेल तर आम्हाला हे सगळं पाहिजे। तुम्ही म्हणाल की भारताच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतोय, भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात जातोय। बाबासाहेब म्हणाले, वी आर अ सेपरेट एलिमेंट इन अ नॅशनल लाईफ। या देशामध्ये आमचा तितकाच अधिकार आहे आणि जर इथलं सरकार, इथले लोक आमच्यासाठी काही करणार नसतील आणि उद्या जर आम्ही वेगळी भूमिका घेतली तर दोष आमचा नाही, इथल्या मातीचा असेल, इथल्या लोकांचा असेल आणि आम्ही स्वतंत्र भूमिका घ्यायची ठरवली तर तुमचं काय होईल याचा विचार सरकारने केला पाहिजे। सरकारला काही प्रिन्सिपल सादर केलेले आहे। ते प्रिन्सिपल्स काय आहेत माहिती आहे तुम्हाला? जर समजा आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर आपल्याला जर समजा 10 जागा एखाद्या पदाच्या असतील, म्हणजे नायब तहसीलदार पदाच्या जर 10 जागा आल्या तर अनुसूचित जातीला त्यातला फक्त एकच बिंदू बसतो। मग अ वर्गाला जर त्यातला बिंदू बसला तर ब, क आणि ड चं काय हा प्रश्न आहे। त्याच्यामुळं अ ला जर एकदा आरक्षण वापरलं गेलं तर ब चं आरक्षण हे डायरेक्ट दुसऱ्या जाहिरातीमध्ये येतं, क चं आरक्षण हे 3ऱ्या जाहिरातीमध्ये येतं आणि ड चं आरक्षण 4थ्या जाहिरातीमध्ये येतं। म्हणजे ड मध्ये जी लोक आहेत त्यांना पुढच्या 10 वर्ष देखील, म्हणजे 10 वर्ष नोकर भरतीच होत नाही, म्हणजे 10 वर्ष तुम्हाला कुठलीही जागा येणार नाही। आता त्याच्या पुढे जाऊन युजीसीनं जे काही तत्व सरकारला सादर केलेले आहे त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की जर अनुसूचित जातीच्या, ओबीसीच्या, खरं तर ओबीसीने हे डोळे उघडून बघणं गरजेचं आहे। ओबीसीला हे माहिती नाही आणखीन, ओबीसी साठी आणि एसटी, एसटी आणि जेवढं काही आरक्षणामध्ये आहे, ईडब्ल्यूएस देखील, यांच्यासाठी हे गोष्ट बघणं गरजेचं आहे की जर
आरक्षणाची एखादी जागा आहे ती एससीची असेल, एसटीची असेल, ओबीसीची असेल, एनटीची असेल, ईडब्ल्यूएससी असेल किंवा आता जे काही एससीबीसीचं आरक्षण दिलेलं आहे ते असेल, जर या उमेदवारापैकी एखादा उमेदवार पात्र नाही मिळाला, म्हणजे तो कितीही चांगला असला तरी एखादा अधिकारी हा उमेदवार पात्र नाही म्हणून सांगू शकतो. जर हा उमेदवार पात्र नाही असा शेरा मारला गेला तर ती जागा डिरिझर्व होईल, म्हणजे त्याचं आरक्षण काढून घेतलं जाईल आणि ती जागा डायरेक्ट ओपनला जाईल. म्हणजे किती षडयंत्र रचलं जातं हे बघा. आणि हा सगळा खेळ अनुसूचित जातीच्या, खरं तर फक्त अनुसूचित जातीचे लोक जागृत आहेत म्हणून हे माहिती आहे. याचा पत्ता आणखी ओबीसीलाही माहिती नाही, याचा पत्ता एसटीलाही माहिती नाही, याचा पत्ता ईडब्ल्यूएसलाही माहिती नाही आणि एससीबीसीचं तर ते कोणाला आरक्षण आहे ते त्यांनाही माहिती नाही. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं सगळ्याच समाजातल्या एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी आणि ईडब्ल्यूएस सहित या सगळ्या समूहाच्या लोकांनी आरक्षणाच्या लढ्यामध्ये खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. आणि हे जे काही आरक्षणाचं प्रिन्सिपल दिलेलं आहे हे प्रिन्सिपल पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता हे का केलं जाते याचं एक शेवटचं उदाहरण तुम्हाला देतो. कारण आरक्षणाच्या तत्वाच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक फिलॉसॉफी आहे आणि हीच फिलॉसॉफी या राज्यघटनेचा पाया आहे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही फिलॉसॉफीच बाजूला केली तर राज्यघटनेचा पाया ढासळतो म्हणून हे सगळं केलं जात आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये आरक्षण टिकवणं हे तर आपलं कामच आहे, पण भविष्यामध्ये माझी एक विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आपण सगळ्यांनी एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, ईडब्ल्यूएस या सगळ्यांनी सरकारकडे एक मागणी केली पाहिजे. आणि ती मागणी अशी पाहिजे की आता आरक्षण तर शासकीय नोकऱ्यामध्ये आम्हाला द्याच, त्याची 100% अंमलबजावणी कराच, पण आम्हाला आता खाजगी क्षेत्रामध्ये देखील आरक्षण द्या, ही मागणी आपण करायला पाहिजे. आणि ब्रिटिश पार्लमेंटने जे आंबेडकर प्रिन्सिपल्स तयार केलेले आहेत मल्टीनॅशनल कंपन्यांसाठी, ते आंबेडकर प्रिन्सिपल्स या देशामध्ये लागू झाले पाहिजेत. ही मागणी आपण सातत्याने केली पाहिजे. आम्हाला सांगितलं जाते की मातंग समाज